थांबा, काही 5 मिनिटं थांबा। तर आपण राज्यसभेच्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो आणि 2-3 चांगल्या सुद्धा बातम्या या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर स्टे आलेला होता आणि त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबलेली होती। राज्याचे ॲडव्होकेट जनरल स्वतः कोर्टामध्ये उभे राहिले आणि त्यांनी स्टे उठवून घेतला। त्याच्यामुळे लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू होणार आहे। ज्या ठिकाणी इंग्रजीमध्ये आम्हाला सेमी इंग्लिशसाठी काही रिसोर्स पर्सन लागणार आहेत, त्याची जी भरती आहे त्याच्यामध्ये 4000 पदंही आम्ही राखून ठेवलेली आहेत। कारण काही मराठी शाळेमधून आलेल्या मुलांची म्हणणं असं होतं की आम्हाला सुद्धा उत्कृष्ट इंग्रजी शिकवता येतील, तर ज्यांना इंग्रजी शिकवायची आहे त्यांच्या सगळ्यांची परीक्षा औरंगाबादला आमची इन्स्टिट्यूट आहे तिथं होईल आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट शिकवता येईल अशाच लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संधी मिळेल। आणि जे एकंदर भरती 24,000ची जरी सुरू झालेली असली तरी उर्वरित शाळांचं जे रोस्टर तपासायचं असतं ते रोस्टर तपासल्यानंतर जरी मुदत संपलेली असली तरी त्या शाळांमधली भरती सुद्धा करण्यात येईल। जे पेसा क्षेत्रामध्ये मुलं काम करतात त्यांच्या जवळजवळ 14,000 जागा वेकंट आहेत। त्या 14,000 जागा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू आहे, तिथं सुद्धा आम्ही रिप्रेझेंटेशन करू आणि जर लवकर हा स्टे उठला नाही तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर तिथं शिक्षक देऊन त्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ही सगळी प्रक्रिया चालू आहे। इथं मला सांगायला एक आनंद वाटतो की माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये 14,000 शाळा ज्या आहेत मुंबईमध्ये त्याच्यापैकी 12,000 शाळा पार्टिसिपेट करतायत। प्रत्येक म्युनिसिपल शाळेच्या वर आम्ही किचन गार्डन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते किचन गार्डनचं काम सुरू सुद्धा झालेलं आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात, पर्यटक येतात, मुंबई बाहेरची लोक येतात, मुंबई शहरामध्ये येतात,